रात्रीचा अंधार, अमावस्येची वेळ आणि त्याच काळात घडलेली एक मोठी घटना. अजितदादांच्या अपघाताभोवती आता नव्यानं निर्माण झालंय एक गूढ. नाशिकमधील एका भोंदू बाबाचं नाव, काही व्हिडिओ क्लिप्स आणि राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्यामुळे आता हा विषय फक्त अपघातापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संशय, प्रश्न आणि चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. नमस्कार. सध्या सर्वाधिक चर्चेत आहे नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात. एका महिलेनं त्याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात तब्बल 100हून अधिक व्हिडिओ क्लिप समोर आल्याची माहिती मिळते. या प्रकरणामुळे आधीच खळबळ उडसली होती, पण आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालंय. कारण अजित पवार यांच्या अपघाताशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, असा संशय काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे, पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना घडल्यानंतर काही चर्चांमध्ये असा दावा केला गेला की त्यांच्या बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित काही वस्तू सापडल्या होत्या. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही, मात्र या चर्चेमुळे संशय अधिकच वाढलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काही विशिष्ट तारखांचा उल्लेख केलाय. 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 या काळात शिवरात्री आणि अमावस्या होती आणि याच काळात भिगवण रोड परिसरात काही अघोरी पूजा केल्याचा दावा त्यांनी केलाय. मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार अशोक खरात याचा आश्रम भगवान शंकराशी संबंधित आहे आणि त्या आश्रमात अशा प्रकारच्या पूजा होत होत्या का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तसंच त्यांनी अजून एक गंभीर मुद्दा मांडलाय. 27 जानेवारीला अजित पवार हे कारनं पुण्याकडे जात होते, पण 28 जानेवारीला ते विमानानं गेले. हा निर्णय कोणाच्या सल्ल्यानं घेतला गेला, यामागे काही वेगळं कारण होतं का, असा थेट सवाल मिटकरी यांनी केलाय. याशिवाय त्यांनी असा देखील उल्लेख केलाय की या प्रकरणात संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच CDR तपासले गेले तर संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकतं. दरम्यान या मुद्द्यावर आता दुसऱ्या बाजूनेही प्रतिक्रिया येऊ लागल्यात. रोहित पवार यांनी देखील या प्रकरणात चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या मते जर या भोंदू बाबाचा या प्रकाराशी काही संबंध असेल तर त्याला अशा गोष्टी करण्यासाठी कोण प्रोत्साहन देत होतं, यामागे कोणता राजकीय हेतू होता, अजित पवार यांच्या निवासस्थानी त्या काळात कोण कोण आले होते आणि 27 जानेवारीला काही लोक देवगिरी परिसरात आले होते का, असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेत. म्हणजेच आता हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चेचा विषय बनलाय. महत्त्वाचं म्हणजे या सर्व आरोपांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. ना पोलिसांकडून ना सरकारकडून या संदर्भात स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.